हे बघा, माझे पप्पा सकाळी सकाळी कुठे जातात ते आणि त्यांच्यासोबत गणू पण जातोय. आणि इकडे माझी सासू आंब्यापासून काहीतरी छान बनवायला बसली आहे. घरात सगळ्यांची वेगवेगळी कामं सुरूच आहे. नमस्ते श्री स्वामी समर्थ. हल्ली आम्ही झाडावरचे खूप सारे आंबे घरी आणले होते. त्या आंब्यामध्ये काही चांगले होते, काही पूर्ण फुटून गेले होते. मग त्या आंब्यापासून माझ्या सासूने छान असं सासव बनवलं होतं. आणि खरं सांगते, हे सासव एवढं टेस्टी लागतं ना. तुम्ही कधी आंब्याचं सासव खाल्लं असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा. सकाळी सकाळी इकडे सगळ्यांची कामं सुरू होती. गणू सिलेंडर आणण्यासाठी गेला होता. 2 आठवड्यापासून माझ्या सासूला सिलेंडरच मिळत नव्हता, कारण ते लोक सारखे गाडी मागे आहे, गाडी मागे आहे असं सांगत होते. त्यामुळे आज गणू स्वतः सिलेंडर आणायला गेला होता. आणि इकडे माझ्या सासूने आंब्यापासून छान अशी सोलं पण बनवलेली. एवढी सगळी सोलं बनवलेली ना त्यांनी, आणि ती अजून इकडे नवीन सोलं बनवणार होती आज. ते माझी सासू मला सांगत होते की आंबे चांगले असेल ना की सोलं पण खूप चांगली होतात. सासू आणि मी बोलत असताना तेवढा तिथे समर्थ आला आणि त्यांनी एवढे सारे आंबे घेऊन आलेला ना, आणि ते आंबे एवढे टेस्टी होते ना. समर्थ मला सांगत होता की मावशी तिकडे भरपूर सारे आंबे भेटतात, तुम्ही पण चला, तुम्हाला पण भेटतील. आणि त्यांनी मला एक आंबा दिला, तो तर एवढा टेस्टी होता ना, त्याला एकही डाग पण नव्हता. आंबे खायचे असेल ना की असे आंबे भेटले पाहिजे. ह्या वर्षी आम्ही खूप आंबे खाणार आहोत. नंतर आम्ही अजून आंबे घ्यायला गेलो. तिकडे आम्हाला शेण पण भेटलं. ते ना समर्थला घरी घेऊन जायचं होतं झाडांना टाकण्यासाठी, पण ते शेण खूप ओलं होतं. मग मीच त्याला बोलली की नको ते आपल्याला शेण. समर्थानं त्या शेणला हातच लावत नव्हता, काठीने टाकत होता. नंतर आम्ही आंबे आमच्या सासूला सुद्धा आणून दिले. तिने पण खूप मज्जा घेऊन ते आंबे खाल्ले. इकडे समर्थ पण आमच्यासोबत खूप मस्त एन्जॉय करत होता. मी त्याला विचारलं आमच्याकडे यायला आवडतं ना, तर तो सांगत होता की हो मावशी, खूप छान आंबे करवंद भेटतात आणि खूप मज्जा येते. जंगलामध्ये फिरायला तर खूप आवडतं. या वर्षी आम्ही सोबत गावी आल्यामुळे आम्ही खूप मज्जा करणार आहे. नंतर आम्ही गेलो जांभळं काढण्यासाठी. आमच्या घरच्या जवळच एक मोठं जांभळाचं झाड आहे आणि तिकडे एवढी मोठी जांभळं येतात ना. माझे भाऊजी वरून जांभळं तोडून खाली पाडत होते आणि आम्ही खाली उभे राहून जांभळं गोळा करत होतो. आम्हाला खूप सारी जांभळं पण भेटत होती. खरं सांगते, सगळ्यांनी मिळून केलेली ही वेगळीच मज्जा होती. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.